दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज हा बाद ठरलेला आहे. मात्र त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज हा वैध ठरला आहे आणि याचबरोबर अन्य उमेदवारांचे सुद्धा उमेदवारी अर्ज हे वैध आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता एकाच एक उमेदवार देऊन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी याचबरोबर भाजपला जे भाजपला विरोध करत आहेत त्या पक्षांच्या वतीनं केला जातो आहे. याबाबत वसंतराव देशमुख जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी काय माहिती दिली पहा. विधान परिषदेचे काल छाननी झाली आहे. बरोबर. आता अर्ज माघारी घ्यायचे काय उमेदवार ठरतील, काय चित्र आहे महाविकास आघाडीचं राष्ट्र आणि आपल्या पक्षाचा बाद झाला. नाही, काँग्रेसचा अर्ज बाद झाला बरोबर आहे, पण आता माझा अधिकृत आहे पक्षाकडून अर्ज, तो मंजूर झालेला आहे आणि आमचे सहकारी आहेत. उबाटाचा एक अर्ज आहे, अक्कलकोटे त्यांचाही एक अर्ज आहे. त्यांनी जरी पक्षावर भरला नसला तरी ते उबाटाचे आहे. आणि जानकर साहेबांचे एक चिरंजीव आहेत जीवन जानकर, ते आमच्या पक्षाचे आहेत राष्ट्रवादीचे. तर आम्ही आज सगळेजण बसून आमच्यापैकी कोणीतरी एक जण अर्ज ठेवण्यासाठी चर्चा करणार होतो. आम्ही सगळेजण एकत्र येऊन एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मोहिते पाटीलांचं म्हणजे मार्गदर्शन असणार आहे असे स्पष्टच आहे. काही चर्चा झाली विजयदादांची? नाही, खासदारांची चर्चा करूनच अर्ज भरलेला आहे. वरून मला पक्षाच्या अध्यक्षांचा फोन आला की अर्ज भरून ठेवा म्हणून, आणि त्यांनी मला एबी फॉर्म पाठवून अर्ज भरायला सांगितलेला होता. त्याप्रमाणे मी भरलेला आहे आणि तो मंजुरी झालेला आहे. आपण राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात, या सर्व घडामोडींमध्ये आता काँग्रेसची काही चर्चा झाली का? जसे इतर उमेदवारांची करताय, काँग्रेस बाद झालेले आहे, काँग्रेसची भूमिका काय? नाही, आता आमचं एकदा ठरल्यानंतर आता काँग्रेस आमच्या बरोबरच राहणार ना, कारण शेवटी महाविकास आघाडी जर उद्या ठरलं असतं, त्यांचा जरी अर्ज फायनल झाला असतं तर आम्ही त्यांना मदत करणार होतो. तसं आता त्यांचा अर्ज नसल्यामुळे ते भाजपला तर निश्चित मदत करणार नाही, ते मदत आम्हालाच करतील. काय एकंदरीत पूर्ण म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उपाटाचे अधिकृत उमेदवार म्हणून येऊ शकतो? नाही, एक नाव निश्चित ठरणार. एक नाव कुठले आम्ही ठरवून त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्नही सगळे मिळून करणार आहे. कोणालाही अर्ज मिळाला, कोणीही फायनल झालं तरी त्यासाठी आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करू आणि चांगली लढत होईल अशी आम्हाला असेल. त्यांना घेणार ना चर्चेत, त्यांना भेटावं लागणार. उमेदवार एकदा फायनल झाला की त्यांच्याशी भेटून, आणि ते निश्चित आम्हालाच करणार, कारण शेवटी आघाडी म्हणून त्यांना काय आमच्या बरोबर निश्चितपणाने करणार. काल जे काय छाननीच्या वेळेस ज्या पद्धतीने जे काही नाट्य झालं, जी राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे, काय वाटतं तुम्ही आता इतके वर्ष बघताय राजकारणात? नाही, आता काय कसं झालंय आता, आणि कोण खोटं बोलतं हे काय कळायला मार्ग नाही. आता हे म्हणतात माझी खोटी सही, ते म्हणतात केली म्हणून. आता ते त्यांनी काय त्यांचं झालं ते दोघांनाच माहिती आहे, परंतु हे चुकीचं आहे एवढं मात्र मला म्हणायचंय की अशा पद्धतीने व्हायला नको. म्हणजे एकतर सही तर करायला नको आहे, किंवा मग केली असली तर ऑब्जेक्शन तर जबाबदारी तर घ्यायला पाहिजे. पालकमंत्र्यांवर ज्या पद्धतीने सगळी चर्चा होते ही फत्तेपूरकर पण बोलते, आणि आता हे जे काय घडतंय अशा पद्धतीने काय वाटतं? इतर उमेदवारांनी काही सत्र सुरू असं वाटतं? नाही, अजून काय नाही, म्हणजे आमच्यापर्यंत काही विषय आलेला नाही, किंवा बाकीच्या उमेदवारावर पण नाही आमची चर्चा झाली. बाकी काय कोणाला दबाव आणला नाही. आम्ही काल परवा दिवशी दिवसभर होतो कलेक्टर ऑफिसला, पण आमची कोणाशी काय असं चर्चा किंवा कॉन्टॅक्ट झाली. तुमच्या जवळचे प्रशांत परचारक यांना पण विधान परिषदेला उमेदवारी नाकारली, आणि लोकसभेला जी काही मोहिते पाटील यांनी जी भूमिका घेतली, कुठंतरी हे जे जुने शिलेदार आहेत त्यांच्यावर, प्रस्थापितांवर त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला, आणि मोहिते पाटलांनी जो निर्णय घेतला तो आता योग्य वाटतोय का असं? नाही, निर्णय त्यांचा योग्यच होता. त्याने जर निर्णय घेतला नसता आणि लढवलं नसतं तर ते आज राजकारणात दिसले नसते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं चांगलं. आणि
शेवटी लढावं लागते. लढलं तरच लोक थांबतील, नाहीतर मग लोकांचा वेगळा दृष्टिकोन तयार होतो. की ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये भाजप नंतर सगळ्यात जास्त मतं शिंदेच्या गटाचे आहेत. बरोबर. खरं तर मोहिते पाटलांनी शिंदेच्या उमेदवारांना सभापती सुद्धा माळशिरसमध्ये केलं. होय. ही सर्व पक्ष किंवा सगळं भाजप विरोधात मते एकवटून विजय मिळणं शक्य होण्यासाठी सगळी एकवटली तर निश्चित होणार. सगळ्यांचा जर विषय काढला तर चांगली फाईट होऊ शकते. तसा प्रयत्न होणार. आता हे उमेदवार ठरले की नाही, उमेदवारावर त्या उमेदवाराची चर्चा झाल्यानंतर ते होईल. आणि त्याच्यावर सगळे कॅल्क्युलेशन बघून हा हा होऊ शकते. उमेदवार ठरताना कॅल्क्युलेशन बघून होऊ शकते. त्याची figure आणि 300 त्यांचं जिल्ह्यात काय वातावरण आहे, राज्यात काय वातावरण ठरते त्याच्यावर होणार. त्याची figure राज्यात जर त्यांचं जर नाही झाले, युती जर नाही सगळीकडे झाली, हे तर सुद्धा परिणाम होणार त्याचा. त्याची फिगर 309 310 गाठू शकतो. आता प्रयत्न तर आहे, लढवायचं म्हटल्यानंतर गाठायचा प्रयत्न राहणारच आहे. त्यामुळं काय विषय नाही. म्हणजे उमेदवारी ठरली की आराखडे पूर्ण हा, उमेदवार ठरले की आराखडे होतील आणि आम्ही ताकदीने लढू.